हॅलो गाईज, वेलकम टू हुड. तर आज आपण शूटिंग सेटवर आलतो. आर्टिस्ट वगैरे भेटायला लागले. तुम्हाला जरा मी लेट झालं दाखवायला. डायरेक्टर वगैरे भेटले आपल्याला. सर, तुमचं नाव सांगा एकदा माझ्या चॅनल. मी सुमित विजय आहे आणि आता झी मराठीच्या शुभ श्रावणी मधला शुभ. येस, तर सरांचा नवीन सिरियल येतोय जानेवारी 5ला. आता शूटिंग चालू आहे. तर मी तुम्हाला सगळं काही दाखवू नाही शकत, थोडी कॉपीराइट इश्यू आहे. आणि सर काय म्हणतात तुमच्या रोल विषयी? माझा रोल एका आपल्या महाराष्ट्रातील एका साध्या आणि काय म्हणू शकतो कष्ट करण्याचा आहे, आपण सगळेजण आहोत. आणि बाकीचं तुम्हाला सिरियल बघताना कळून जाईल. येस, तर नक्की बघा 5 तारखेला शुभ श्रावणी. प्लीज विचारा. आपण ऍक्टिंग फील्डमध्ये येतो. आपण ऍक्टिंग फील्डमध्ये बरोबर. सो असं ज्यांना चालू करायचंय त्यांनी आधी काय करावं? मला असं वाटेल बेस आपला शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये होतो. सो आपण त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो थिएटरला वगैरे. आफ्टर थिएटर जेव्हा तुम्ही शिकत असता, डिग्री घेत असता, तेव्हा मग तुम्ही पॅरलली वेगवेगळे प्लेज वगैरे करू शकता. येत असे कॉलेजेस आहेत किंवा अशा काही डिग्रीज आहेत जे ऍक्टिंग तुम्हाला शिक्षण देतात. आणि मला असं वाटतं की ऍक्टिंग हे प्रॅक्टिसिंग मधून होतं. जेवढा काही मला एक्सपिरियन्स आहे त्यावरनं मला असं वाटतं. ऑफकोर्स मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही तर विचारू शकता, पण जेवढा मला काही एक्सपिरियन्स आहे मूवीचा आणि सिरियल आता करतोय मी, मला असं वाटतं की प्रॅक्टिसिंगचा तो भाग आहे. त्याचे बेसिक्स तुम्हाला माहित असले पाहिजे, त्याचे शिक्षण सुद्धा घेतलं गेलं पाहिजे, त्याच्या प्रॅक्टिससाठी वेगवेगळे थिएटर्स झाले पाहिजेत, ऑडिशन्स तुम्ही दिले गेल्या पाहिजेत आणि वेगवेगळी कामं, छोटी मोठी सगळी कामं केली गेली पाहिजेत, जेणेकरून तुम्ही ऍक्टिंग मध्ये डे टू डे लेवलला काय म्हणू शकतो आपण, तुम्ही प्रगत होत जाता असं मला म्हणायचं. नक्कीच मला पुढे जाऊन असं होईल काहीतरी तुमच्यासोबत काम करावं की स्वामी समर्थांच्या चरणी आपण इच्छा करूया. येस येस, थँक्यू सर. आणि नाईस टू मीट यू. खूप चांगला सीन केलाय सरांनी. म्हणजे हॅट्स ऑफ सीन होता, मला खूप आवडला. तुम्हाला पण आवडेल नक्की सिरियल बघा गाईस. थँक्यू. येस, थँक्यू. शुभ श्रावणीचं शूट होतं, तर आपले डायरेक्टर मित्र आपल्याला घेऊन आलते इथे. शुभम. हॅलो सर. सर, कसं वाटतं सेटवर? एकदम मस्त झकास. आणि शिरवळ भागात आता आहे. शिरवळचं डेव्हलपमेंट अतिशय खतरनाक झालंय, कारण पूर्वी आम्ही यायचो तर शिरवळ गाव असायचं, पण आता हे शिरवळ शहराकडे वाटचाल चालू आहे. त्याच्यामुळं सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्याची ही सरहद असणारी ही खूप डेव्हलपमेंटच्या वाट्यावर आहे. आणि भविष्यात हे एक इंडस्ट्रियल हब असेल. आणि शूटिंग करायला आम्हाला खूप मजा येते. आम्ही एक नव्या सिरियलचं शूटिंग करतोय. इन्स्टा पेज बघत होतो, लाईक खूप चांगलं तुम्ही पण काम केलंय. इन्स्टावर म्हणायचे, युट्यूबवर पण असं युट्यूबचे चॅनल बघितलं नाही त्याच्या बघा. आणि सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप छान छान व्हिडिओ असतात त्याचे. आणि माझी तुम्ही पहिली सिरियल बघितली असेल, लाखात एक आमचा दादा, चांडळ चौकडीच्या करामती. आणि मी महत्वाचं ह्याच्यातून सांगतो, मी होम मिनिस्टरचे शो करतो. तुम्हालाही तुमच्या भागामध्ये जर महिलांच्यासाठी एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट कार्यक्रम करायचा असेल, धमाल मस्ती मनोरंजन म्हणजे वासू पाटील भाऊजींचा होम मिनिस्टर. नक्की. मी भावाला सांगेन खाली नंबर टाकायला माझा. मी कधी एकदा फक्त चान्स द्या, डोळे झाकून. आणि माझे एक टॅगलाईन असते, आवडला तर पैसे द्यायचे. आपण ऍडव्हान्सवर कार्यक्रम करत नाही. आवडला तर पैसे द्यायचे, नाहीतर तेवढे पैसे ठरले तेवढे मी देऊन जातो. आपलं चॅलेंज आहे. एकदम बरोबर. तर मित्रांनो, आता आपण घरी चाललोय आणि तुम्ही बघितलं असेल आपल्याला किती आपण फन केलं. परत खूप सारे ऍक्टर्स भेटले आपल्याला, डायरेक्टर्स भेटले आणि आपल्याला खूप काही शिकायला भेटलं आज, महत्वाचं ते. आणि शुभमने आपल्याला खूप सारी माहिती दिली डायरेक्शन विषयी, आणि ऍक्टर्सने आपल्याला ऍक्टिंग विषयी सांगितलं की या क्षेत्रात कसं यायचं. बरं, खूप छान वाटलं मला आज. आणि नक्कीच तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल. चला, थँक्यू गाईस. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला, बाय.